നാരായണീയം ദശകം 4 യോഗവും യോഗസിദ്ധിയും. കല്യതാ മമ കുരുഷതാവതിം കല്യതേ ഭവതുപാസനം യയാ സ്പഷ്ടമഷ്ടവിധയോഗചര്യയാ പുഷ്ടയാശു തവ തുഷ്ടിമാപ്നുയാം ബ്രഹ്മചര്യദൃഢതാദിവീര്യമൈ ആപ്ലവാദിനിയമൈശ്ച പാവിതാഃ കുർമമഹേ ദൃഢമമീ സുഖാസനം പങ്കജാദ്യമഭിവാഭവത്പരാഃ താരമന്തരനുചിന്യ സന്തതം പ്രാണവായുമഭിയമ്യ നിർമ്മലാഃ ഇന്ദ്രിയാണി വിഷയാദദാപകൃത് ആസ്മഹേ ഭവതുപാസനോന്മുഖാഃ അസ്ഫുടേവ ഭുഷിതേ പ്രയത്നതോ ധാരയേമധിഷണാമുകുർമുകുഃ തേന ഭക്തിരസമന്തരാർദ്രതാം ഉദ്വഹേമ ഭവദംഘ്രിചിന്തകാഃ വിസ്ഫുടാവയവഭേദസുന്ദരം त्वद्वपुसुचिरशीलनावशात् अश्रमं मनसि चिन्तयामहे ध्यानयोगनिरतास्त्वदाश्रयाः ध्यायतां सकलमूर्तिमीदृशीं उन्मिषन्मधुरताकृदात्मनां सान्द्रमोदरसरूपमादरं ब्रह्मरूपमयि देवभासते तत्समास्वदनरूपिणीं स्थितिं त्वत्समाधिमयि विश्वनायका आश्रिता पुनरदपरिच्युता आरभे महि च धारणाधिकम् इत्थमभ्यसननिर्भरोलसत् त्वत्परात्मसुखकल्पितोत्सवाः मुक्तभक्तकुलमौलिदां गदा सञ्चरेमशुगनारदादिवत् त्वत्समाधिविजये तु यः पुनर्मंशुमोक्षरसिः क्रमेण वा योगवश्यमनिलं षडाश्रयैः उन्नयत्यजसुषुम्नया शनैः लिङ्गदेहमभिसन्ध्यजन्नदो लीयते त्वयि परे निराग्रह ऊर्ध्वलोककुतुकीतुमूर्धत सार्धमेव करणैर्निरीयते अग्निवासरवलक्षपक्षकै उत्तरायणजुषा च दैवतैः प्रापितोरविपदं भवत्परो मोदवान् ध्रुवपदान्तमीयते आस्तिदोदमहरालये यदा शेषवक्त्रदहनोष्मणार्ध्यते ईयते भवदुपाश्रयस्तदा वेदसपदमधः पुरैव वा तत्र वा तव पदे अथवा वसन् प्राकृतप्रलययेति मुक्ततां स्वेच्छया खलु पुरा विमुच्यते संविभिद्य जगदण्डमोजसा तस्य च क्षितिपयो महोनिल यो महत्प्रकृतिसप्तकावृतिः तत्तदात्मकदया विशन् सुखी यादि ते पदमनावृतं विभो अर्चिरादिगतिमीदृशीं व्रजन् विच्युतिं न भजते जगत्पदे सच्चिदात्मक भवद्गुणोदयान् उच्चरन्तमनिलेश पाहि मां सर्वत्र गोविन्दनाम सङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द. നാരായണീയം ദശകം 4 യോഗവും യോഗസിദ്ധിയും. കല്യതാ മമ കുരുഷതാവതിം കല്യതേ ഭവതുപാസനം യയാ സ്പഷ്ടമഷ്ടവിധയോഗചര്യയാ പുഷ്ടയാശു തവ തുഷ്ടിമാപ്നുയാം ബ്രഹ്മചര്യദൃഢതാദിവീര്യമൈ ആപ്ലവാദിനിയമൈശ്ച പാവിതാഃ കുർമമഹേ ദൃഢമമീ സുഖാസനം പങ്കജാദ്യമഭിവാഭവത്പരാഃ താരമന്തരനുചിന്യ സന്തതം
प्राणवायुमभियम्य निर्मलाः इन्द्रियाणि विषयाददापकृत् आस्महे भवतु वासनोन्मुखाः अस्फुटेव भूषिते प्रयत्नतो धारये मदिषणा मुहुर्मुहुः तेन